राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडीमधून भाजपने अनुभवी नेते आणि नव्या चेहऱ्यांना संधी देत सामाजिक समीकरणे संतुलित ठेवण्याची रणनीती आखल्याचे दिसून येते. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. 2019 मध्ये त्यांना विधानसभा तिकीट नाकारले गेले होते. मात्र त्यानंतर केंद्रीय भाजप संघटनेत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. बिहार विधानसभा आणि चंदीगड महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि सध्या केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. दलित समाजातील मोठा चेहरा मानल्या जाणाऱ्या आठवलेंना याआधीही राज्यसभेवर संधी देण्यात आली होती. माया चिंतामण इवनाते या नागपूरच्या माजी महापौर असून त्या अनुसूचित जमातीतील प्रमुख महिला नेत्या मानल्या जातात. त्यांनी नगरसेविका आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या म्हणूनही काम केले आहे. रामराव वडकुते हे मराठवाड्यातील हिंगोलीचे नेते असून ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार असून विधानसभेतील संख्याबळामुळे भाजपचे 4ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.